माउंट कार्मल कॉन्व्हेंट जी शाळा आहे ती आदिवासी समूहाला आपण हस्तांतरित केली आहे। त्याबाबत आता अनेक उलट्या चर्चा सुरू झाल्या। एक गोष्ट अशी आहे की अनेक जे उद्योग समूह आहेत त्यांनी शाळांना मदत करावी अशी अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये आमची जी स्कीम आहे ॲडॅप्टर स्कूल, याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्सफर करत नाही, फक्त त्याचं इम्प्रूव्हमेंट करतो। शाळांचं जे हस्तांतरण असते ही एक रेग्युलर प्रोसेस आहे। आम्ही कुठल्याही संस्थेने शाळा मागितल्या तर त्यांना देतो आणि ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या CSR खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही। शेवटी मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण देण्यासाठी खर्च करायला लागतो आणि तो खर्च जर एखादा उद्योग समूह करत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय असं वाटत नाही, कारण शेवटी शाळांचं जे करिक्युलम असतो ते एज्युकेशन डिपार्टमेंट ठरवत असतं। CBSEच्या संदर्भात केंद्रशासित ठरवत असतं किंवा इंटरनॅशनलच्या संदर्भात त्या इन्स्टिट्यूट्स ठरवत असतात आणि त्याच्यामुळे त्याला स्टँडर्डायझेशन असतं। शिक्षणामध्ये कुठलीही कमतरता येणार नाही, पण मुलांना सुविधा जे अधिकच्या द्यायला लागतात त्याच्यासाठी जर कोण खर्च करायची तयारी असेल तर त्याचं स्वागतच झालं पाहिजे। राज्यातल्या उच्च माध्यमिक महाविद्यालय असतील किंवा शाळा असतील यांचे आपण अनुदानासाठी प्रस्ताव मागवतोय, पण प्रस्ताव पाठवल्यानंतर ते सादर करून घेतले जात आहेत पण अनुदानाच्या यादीत पुढे पाठवले जात नाहीत, तर त्या संदर्भाने काय परिस्थिती? एक असं आहे की अनुदान जर आपण टप्पा अनुदान म्हणत असाल तर टप्पा अनुदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष ही प्रक्रिया चालली, त्याच्यानंतर सुद्धा कोणतरी म्हणत असेल की आमच्याकडे चुकून राहिलं तर ते चुकीचं आहे, कारण तुम्ही किती काळ थांबू शकता ह्याला सुद्धा मर्यादा असते। तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला, कारण मागच्या टप्प्याचंच फायनलायझेशन झालेलं नव्हतं। असं तुम्ही सारखं आणत राहिला तर कुठेतरी त्याला कट ऑफ डेट लागते आणि ती डेट घेण्याशिवाय इलाज नाही, कारण पुढचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे टप्पा अनुदानाचा निर्णय सुद्धा लवकरच होईल आणि आचारसंहितेच्या पूर्वी होईल एवढं मी आपल्याला सांगतो। प्रस्ताव घेतलेले आहेत त्यांना पुढे कधी आपण मुदतवाढ देणार आहोत का किंवा त्याची पुढची प्रक्रिया काय असू शकते? नाही, आता प्रस्ताव देण्याचा प्रश्न उद्भवत नाही सर, कारण हे प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहेत आमच्याकडे आणि आलेले असले तर ते त्या मुदतीत आलेले त्यांचा सगळ्यांचा विचार होणार। कंत्राटी पद्धतीचा हे बघा, हे काय परमनंट सोल्युशन नाही। जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत मुलांनी काय करायचं याचा विचार सुद्धा शिक्षकांनी केला पाहिजे। आपल्या पुढचा विचार करता कामा नये। शिक्षकांची भरती एवढ्या वर्षानंतर मी स्वतः केलेली आहे, शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत। अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। ज्या ठिकाणी काही कारणामुळे कोर्टाचे काही निर्णय असतात त्याच्यामुळे आपल्याला भरती करता येत नाही, कारण काही लोक कोर्टात गेलेले असतात, अशा वेळेला तात्पुरत्या प्रमाणात का होईना तिथे शिक्षक द्यायला लागतो। आदिवासी भागांमध्ये बघा आज शिक्षक नाही आहेत, कारण त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर टेम्पररी शिक्षक नाही दिले तर ते चालवायचं कसं हा प्रश्न असतो। काही ठिकाणी तर 5-5 मुलांच्या शाळा आहेत, 10-10 मुलांच्या शाळा आहेत, म्हणजे एका वर्गामध्ये एकच त्या ठिकाणी मूल आहे, मग त्याला 2-2 टीचर जर परमनंट दिले तर मग ज्या शाळांमध्ये मोठी प्रमाणामध्ये मुलं शिकतात ती त्याच्यापासून वंचित राहतात, चांगल्या एक्सपर्ट टीचरपासून। त्याच्यामुळे ही जी सिस्टम आहे याच्यामुळे 2 फायदे होतील की एक जे BEd DEd रोजगार आहेत त्यांना त्यांच्या गावामध्येच मुलांची सेवा करायची संधी मिळेल जोपर्यंत ते पद भरलं जात नाही तोपर्यंत, आणि मुलांना कायमस्वरूपी चांगल्या शिक्षणाची सोय होईल। सर धर्मवीरचा एक प्रश्न आहे शेवटचा। सर धर्मवीरचा एक प्रश्न आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूचं अनेक जण वक्तव्य करत आहेत।